ऐका ना, ईश्वर किंवा विधात्याला 3 अक्षरी समानार्थी शब्द काय? नवरा. अरे देवा, ते मी दुसरीकडे लिहिलं. माणूस आधी काय होता? ते वानर ग, ते वानर झालं. माणूस आधी काय होता? खाडाखोड झाली, खाडाखोड झाली. ठीक आहे. आणि मला जरा काम करू दे, डिस्टर्ब करू नकोस. तुम्हाला थोडा ब्रेक मिळावा म्हणून तर गप्पा मारते ना तुमच्याशी. सतत काम करता तुम्ही. एक तर आज रविवार आहे, आज पण काम करताय. काय करू आता, आहे ऑफिसचं काम, त्याला काय करणार. ऐका ना, आज रविवार आहे, बाबांना बघायला जाऊया. तुझे बाबा म्हणजे काय, राणीच्या बागेतला अस्वल आहे बघायला जायला? सॉरी. तसं नाही हो, म्हणजे कसं आहे की बाबांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालंय, तर ते म्हणत होते की बरेच दिवस झाले मी जावयाला बघितलं नाही. म्हणजे कसं आता त्यांना छान दिसायला लागलंय ना, तर त्यांना खूप इच्छा आहे तुम्हाला बघायची. म्हणून ते म्हणत होते की जर त्यांना घेऊन आलीस तर आज बरं. काय माहितीये तुला, रविवार आहे. इंडिया न्यूझीलंडची फायनल आहे. फायनल सोडून तुझ्या बाबांना बघायला जाऊ? आय एम सो सॉरी, नाही होणार. ऐका ना नाही ना, ऐका ना. प्लीज मी यार, काय sorry. म्हणते, बाबांकडे सुद्धा टीव्ही आहे ना, आपण बाबांच्या घरी बघूया ना. मी तुम्हाला छान खायला वगैरे पण. माहितीये बाबांच्या घरचा टीव्ही, बाबा आझमच्या जमान्यातला आहे तो. त्या टीव्हीवर रणवीर कपूर पण पृथ्वी प्रताप सारखा दिसतो. मूडच जातो माहितीये. आज आम्ही मित्रांनी ठरवलंय की अमितच्या घरी आम्ही आज मॅच बघायला जाणार आहोत एकत्र. आय एम सो सॉरी, प्लीज. ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही मित्र एन्जॉय करा. बरोबर आहे तुमचं, तुम्हाला सुद्धा ब्रेकची गरज आहे. हा, हवाच आहे ग. मेहनत करता तुम्ही, तुम्हाला Yes, थकायला yes. होतं. हरकत नाही. मी आले, मी चहा टाकते हो, तुमच्यासाठी. चहा टाक. हो चालेल. हो येऊया ना. हाय पशा. अरे भाऊजी, यस. या भाऊजी. ठीक आहे. वहिनी कशा आहात? अहो भाऊजी, मी बरी आहे. कशा तुम्ही आहात कसे वहिनी? आहात? अरे वा 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 वा. चप्पल. यस, घे ना, काहीच प्रॉब्लेम. भाऊजी चप्पल बाहेर काढ. बाहेर काढ. आताच लादी पुसून घेतली मी. यस 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 यस. सॉरी पशा. हो बोल. अरे कसा आहे सर? ये ना. अरे यार, ये ना यार. अरे पशा, तू जानेवारीच्या पहिल्या महिन्यात जिम जॉईन केली होतीस ना? हो. सिक्युरिटी गार्ड म्हणून की काय? पोट तसंच आहे आपलं, तसं नाही वहिनी. भाऊजी. कर ना फ्लॅट, ओ, प्युअर ऑर्गॅनिक फूड वा भाऊजी. आणि रेग्युलर हे बघ, हे बघ. अरे, भाऊजी. रेग्युलर एक्सरसाइज माझ्या रेग्युलरली सुरू असतात, प्रॉपर नाही. हा. पण भाऊजी, अहो तुम्ही किती दिवसांनी आलात? अहो तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा. नाही वहिनी, नाही मी काय? नाही बसू शकन. वहिनी ऍक्च्युली मला जायचंय, बॅग भरायची. मनी नाही हो का? मी जस्ट निघ ना तुला. अरे नाही, मी हाय बाय करायला आलो. अरे पशा, भाऊजी. अरे पशा असं काय करतोय मी? अरे मला जायचंय बाहेर ऍक्च्युली आजच. अच्छा, हा, काय झालं भाऊजी? चेतूच नाव आलं म्हणून एकदम. अच्छा. आय सॉरी. असू दे. चेतूच्या माहेरी जातोय डोंबिवलीला. अच्छा, मग काही काम विशेष असेल? नाही, काम नाही. परवा हे आहे ना, मंगळवारी व्हॅलेंटाईन्स डे आहे ना. ओ, चेतूच्या वडिलांबरोबर अख्खा दिवस मी घालवणार आहे. व्हॅलेंटाईन्स डे. वडिलांबरोबर. किती छान भाऊजी. हो चेतनाच्या वडिलांसोबत तुम्ही व्हॅलेंटाईन डे साजरा करणार? हो, चलो. ऑफकोर्स. तसं नाही म्हणजे व्हॅलेंटाईन्स डे म्हणजे प्रियसनी प्रियकरा बरोबरच दिवस घालवायचा किंवा सर्वे सर्वा असं नाहीये ते. वायसे वर्षा. हा, पैसेवर. नाही सुचत तर शब्द वापरू नको. ते तसं नाही आहे बहिणी. म्हणजे मला असं वाटतं की नातं कुठलंही असो, बरोबर. प्रेम खूप महत्वाचं आहे. मी माझ्या आतल्या मनातल्या अनेक रंध्रांना आणि मनातल्या अनेक कंगोऱ्यांना मी एक क्विज घातलं की तुम्हाला कोण आवडतं. सासरा. असं उत्तर आलं बाहेर. आत असल्यामुळे हो सॉसरो असं आलं. त्यामुळे मी ठरवलंय की सासऱ्यांना भेटायला जायचं. आणि वहिनी तुम्हाला सांगू का, ईश्वर आणि विधाता यांना जर समानार्थी शब्द असतील 3 अक्षरी, सा स रा,
दॅट्स इट. याने कुठेतरी लपून ऐकलंय. पहिला क्षण हा कुठेतरी एवढा योगायोग नाही होऊ शकत ना मा. चहा टाकते मी. एक मिनिट वहिनी एक मिनिट या. इकडे अहो भाऊजी चहा टाकते. तू जातोस टाकायला. जाते ते जाऊ दे ना यार. चल ना सम्या. बस झालं. डोंट टच मी. माझ्या हातून हाफ मर्डर होईल असं वागू नको. भाऊजी अहो काय बोलताय. थोपडा बघितलं आयुष्यात स्वतःचा. हाफ मर्डर शब्द तोंडात पण शोभत नाही तुझ्या. तू करणार कर हाफ मर्डर. नॉट नाव लेटर. नॉट नाव. टॉक टू लेटर. वहिनी काय झालंय. बसा. सम्या काहीच नाही आलंय. ऐक ना. जस्ट गो गेट ऑन इट. जस्ट आउट ऑफ इट. जस्ट गो देयर. तुझा टोन एकदा फोल्ड करून नाही वाळत घातला ना बघ मी. वहिनी काय झालंय. काहीच नाही आलं. काय झालंय वहिनी. काहीच नाही. तुम्ही असं बोलतेय का? काय नाही झालं. सम्या ती बोलते. एक मिनिट थांबा. वहिनी काय झालंय. हो काहीच नाही भाऊजी. तुमच्या डोळ्यात पाणी का तरळतंय. वहिनी काय झालं. हा कोणी काही बोललंय का. एखादं वाक्य जे आपल्याला टोचतं फार मनात नाही राहत पण नंतर कधीतरी ते येतं. काय झालं वहिनी. नमा ऐक ना. नको याचं ऐक. वहिनी काय झालं. भाऊजी मी यांना म्हणाले जगतोस कशाला ऐक तू? आधी. ऐक आधी. ती काहीतरी बोलू दे नंतर रिॲक्ट कर. ऐक ना नमा तू नको काही याचं. नाही भाऊजी मी यांना म्हणाले की आज रविवार आहे आणि माझ्या बाबांच्या डोळ्यांचं नुकतंच मोतीबिंदूचं ऑपरेशन झालंय. तर मी त्यांना म्हणलं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालंय त्यांना आता दिसायला लागलंय तर मग त्यांची इच्छा आहे जावयाला भेटायची. तर मी म्हटलं आपण जायचं का. तर मला म्हणाले की क्रिकेटची मॅच मला बघायची आहे. मग मी म्हटलं ठीक आहे मी एकटी ऐक ना नमा मी तुला लाज नाही वाटत. सम्या ऐक. ही फालतूगिरी करू नको. तुला लाज नाही वाटत. सम्या सगळं व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तू हे बोलतोस वहिनींची. तुला काय माहितीये व्हॅलेंटाईन डे बद्दल. मला नको शिकवस. गेली 20 वर्ष मी एन्जॉय करतो तो व्हॅलेंटाईन डे. मला नको शिकवस तू. लक्षात आलं ना. व्हॅलेंटाईन काय माहितीये तुला हिस्ट्री. व्हॅलेंटाईन डे का म्हणतात तुला माहितीये. तुला माहितीये मला माहितीये. का म्हणतात. व्हॅलेंट नावाचा जावई होता आणि टाईन नावाचा सासरा होता आणि त्या दोघांचं डे. बावट आहे जरा. मूर्ख आहेस. संत व्हॅलेंटाईन यांच्या नावावरनं तो डे साजरा करतात. कळलं. तुझा असे संत व्हॅलेंटाईन्स. माझा हिरो माझे सासरे आहेत. कळलं ना. कसं बोलतोयस तू त्यांच्या. ऐक ना नमा तू कसं बोलतोय. काहीच नाहीये सम्या. अरे तुझ्या सासऱ्यांचं बिंदू जाधवाचं ऑपरेशन झालं. कुठला बिंदू जाधव. मोती बिंदूचं ऑपरेशन झालं. हे महत्वाचं नाहीये भाऊजी. महत्वाचं हे की तुम्ही चेतनाच्या बाबांसोबत तुमच्या सासऱ्यांसोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करणार आहात. नमा ऐक माझं असं काही नाही. हो वहिनी. हा मंगळवार सकाळी 6 वाजता मी आणि माझे सासरे बस. एवढ्या सकाळी भाऊजी. म्हणून तर आदल्या दिवशी जातो मी त्यांच्याकडे. आदल्या दिवशी. मी पूर्ण दिवस त्यांच्या बरोबर घालवणार आहे. किती गोड. वहिनी मी खूप काही प्लॅनिंग केलं. मी कोणाला सांगितलेलं नाहीये. इव्हन चेतूला पण मी सांगितलेलं नाहीये. तर मी तुम्हाला सांगितलं तर चालेल का. सांगा ना भाऊजी मला आवडेल ऐकायला. वहिनी सकाळी 6 वाजता मी त्यांना गाडीत टॅक्सीत बसवणार आणि तिथून मी त्यांना आणणार वाटवे ऑफ इंडिया बघायला. कुठे आहे वाटवे ऑफ इंडिया. चर्चगेट. गेटवे ऑफ इंडिया येते वाटवे काही. गेट ऑफ इंडिया. मी गप्प बसाव. भाऊजी तुम्ही बोला. वहिनी ते झालं ना की तिथून स्ट्रेट डायगोनली तुम्ही जर बघितलं तर ताज आहे. हा मी तिकडे माझ्या सासऱ्यांना घेऊन जाणार. आम्ही दोघे तिकडे भ्रूम करणार. हे काहीतरी वेगळं आहे. थांब काय करणार आहेस. भ्रूम. भ्रूम म्हणजे. यू डोंट नो द कॉर्पोरेट थिंग्स. भ्रूम म्हणजे काय. भ्रूम इज ब्रेकफास्ट आणि लंचच्या मध्ये जे खातात त्याला भ्रूम म्हणतात. किती मूर्ख आहेस. तुला कळते का रे. त्याला ब्रंच असं म्हणतात. ब्रंच. ब्रंच म्हणतात. भ्रूम काय भ्रूम भ्रूम करत गाडी खेळणार आहेस तिकडे. अरे पण ब्रंच आहे तर मग ब्रंच आहे ना. तुम्ही ठीक आहे काय ना. तुमच्या चुका काढताय हो. ऐक ना. तुम्ही इतकं बोलताय. तुम्ही माझ्या बाबांना साधा चिंचोका तरी दिलाय का कधी खायला. अगं तसं नाही ना मा. मागे ना तुम्हाला सांगते तर माझ्या बाबांचं आहे ना एक गुडघ्याच्या वाटीचं ऑपरेशन झालंय हो. हा. तर ना मी तेव्हा घेऊन गेलो होतो ना. मग मी त्याला घेऊन गेलो होतो. उडपी हॉटेलमध्ये नाश्ता करायला घेऊन गेलो होतो. घेऊन गेले होते पण त्या वेटरला काय म्हणाले. ऐका ना सांबर इस वाटी में दे दो. हा ते जस्ट सिच्युएशनल. नया है इस वाटी में दे दो. भाऊजी तुम्ही सांगा मी ऐक. मी ताज नंतर डायरेक्ट येणार तिथून टॅक्सी वळवणार आणि हे पोराटोरांचं मस्त चाललंय ना तिकडे येणार. हे काहीतरी वेगळं आहे. काय पोराटोरांचं मस्त चाललंय. पोराटोरांचं मस्त चाललंय. काय हे काय. मासे असतात तिकडे. अरे माकरा ते तारापुरावाला मत्सालय रे. काही बोलशील. पोराटोरांचं मस्त चाललंय. असू दे तारापुरांचं मस्त चाललंय. तिकडे मी सासऱ्यांना सांगणार
तुम्ही फक्त बोट करा, तो मासा मी तुम्हाला तळून देणार खायला. आई गं. ठरलंय माझं वहिनी. भाऊजी किती गोड हो. अरे तो तिथे मासे बघायला असतात फक्त. आपण ठीक आहे ना, ते मासे तळून देणार आहेत बाबांना, हे महत्वाचं याच्या नाहीये का? बापाचा मत्सल आहे का? ते नाही तळतायत. अहो पण ते तळून देतायत हा विचार करा ना तुम्ही. ए, मी काय करू? मी कोणाला कसं समजावू? कसं समजावू? तुम्ही काही समजावू नका. सम्या. ते सांगताय तेवढं मना काय तुमच्यामुळे होतं. किती निर्दयी आहात हो तुम्ही. तुम्ही बाजूला व्हा. ओव्हर ऍक्टिंग करतो तो. त्याला सगळं एकाच वेळी दाखवायचं असतं. आई! सासरे आहेत माझे ते. त्यांनी माझ्याकडे काय काय केलं तुला नाही माहिती. लग्न झाल्यावर आम्ही देवदर्शनाला गेलो होतो. 350 पायऱ्या आम्ही बायकोला ठेवली बाजूला, सासऱ्यानं उचललं आणि वर चढत गेलो. ते आजारी असताना मी 16 बाटल्या रक्त दिलंय रे, रक्त दिलंय सासऱ्यांना. ड्रॅक्युलस 16 बाटल्या रक्त दिल्यावर जिवंत कसा राहिलायस तू? तुम्ही गप्प आता बसा तो हो. फेकतो, तुला कळत कसं नाही? तुम्ही काय केलंय माझ्या बाबांसाठी? माझ्या बाबांसाठी एकतरी बाटली दिली का तुम्ही माझ्या बाबांना? क्या बात आहे यार. 71ला एक तरी. काय कोण राहते तुझ्या बरोबर बघ जरा. काय बाईची प्रतिभा आहे. हेवा वाटतो रे मला. एक second. हेवा वाटतो. जाऊ द्या हो भाऊजी. न- यांना नमा- माझ्याबद्दल काही वाटत नाही, माझ्या माहेरच्यांबद्दल कधी वाटणार आहे? नमा, मी तुझ्या वडिलांच्या 61ला मी गाणं गायलं होतं. काय गाणं नव्हतं का? हॅपी बर्थडे टू यू. बाबांचं नाव काय मी गायलं होतं? सासऱ्यांचं नाव सांग. सासऱ्यांचं नाव सांग. मला माहिती. तुझ्या सासऱ्यांचं नाव सांग पशा. सम्या मला आय वॉन्ट नाव बोल सासरे का. दत्ताराम, तुला तुझ्या सासऱ्यांचं नाव माहितीये? न नाचाचा अशोक माझ्या प्रीतीचा. अशोक नाव आहे. अशोक नाव आहे किती गोड. कारण ते माझ्या हृदयावर कोरलं गेलेलं आहे. म्हणजे आजपर्यंत मी सासऱ्यांचा चेहरा नाही बघितला कधी. बर कारण रिस्पेक्ट आहे. नजरेला नजर नाही देत मी. त्यांचं पाय बघून ओळखतो. अरे सासरे आले. 4 बोट आणि बाजूला कासवाची मान, अंगठा म्हणून लगेच ओळखतो. अरे सासरे भाऊ आले. असं करतो मी. आजपर्यंत मी रिस्पेक्ट दिलाय म्हणजे दिलाय. पण खिशात एक पुडी आहे वहिनी. काय आहे त्या माहिती आहे पुडीत? ते काय भाऊजी? सासऱ्यांची अक्कल दाड. तिचं मी लॉकेट करून घालणार आणि मिरवणार आहे अख्ख्या जगात. नमक तू अरे असं बोलायचं का मला? मी सासऱ्याला वेळलं त्याचं ना पाय धुणार आहे दुधाने आणि सुनील शेट्टी होतोय मध्ये मध्ये. जरा शांत बस. पाय धुणार आहे दुधाने. ऐक ना. अरे दूध तीर्थवरून घेणार आहे मी. असं का मी बोलतोय मला तू? भाऊजी, तुम्ही- ऐक ना सम्या, सासरे मला आवडतं तर मी काय करू झालं. सासरे आवडतं तर मला. ऐका ना, हे काय करता मला कळत नाही. भाऊजी तुम्ही किती करता हो तुमच्या सासऱ्यासाठी. तुम्ही तुमच्या सासऱ्यासाठी काय ते अक्कल दाखवण्याचं लॉकेट हे साधं माझे बाबा समोर आले ना तर यांच्या कपाळावर आठ्या येतात हो. ऐक ना नमा. नाही येत तुमच्या कपाळावर आठ्या. तेच कपाळ तुम्हाला आता फोडायचंय. सम्या ऐक, फालतू ऐक ना. सम्या, माझ्या रविवारची वाट लावू नकोस प्लीज. उठा. मी पाय वहिनी उठा. आभास झालं. तुमच्यातली वाघीण मला बघायची आहे. ऐक ना नमा. आधी हाताला चटके. बस झालं चटके. आता समोरच्याला आपल्याला डाग द्यायचा आहे. नमा ऐक ना माझं. उठा. येऊ दे वाघीण. नका येऊ दे त्या वाघिणीची. येऊ दे बाहेर. संजय नारकर स्टाईल. बोला त्याला सांगा. एकदा बोला. ये मेरी शेरनी आहे. ये मेरी शेरनी आहे. सांगा संध्याकाळची मॅच कॅन्सल. सांगा त्याला संध्याकाळची मॅच कॅन्सल. घटस्फोट द्या मला. आईला ऍडिशन घेतली. जबरदस्त आहे. युअर टू फास्ट. होऊ दे. शस्त्र उचला. याचं ऐकू नको. मी तुझ्या पाया पडतो. शस्त्र उचला ऐक ना, मी पाया पडतो. आणि एक सणसणीत खोल वार करा. भाऊजी भाऊजी काय भाऊजी वहिनी, लवकर 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 लवकर. भाऊजी अगं चेतू काय करतेस तू? अगं भाऊजींना मारू नकोस. माकडा, माझे बाबा घरी आले तर तू गायब झालास. तो इथे आलास. चेतू तुला बाबांकडे लक्ष देता येत नाही. बोल ना. चेतू बोल. वहिनी, बोल ना. हे घे. मी काय हो? चेतू अगं चेतू का मारतेस तू त्यांना? हे किती चांगले आहेत. ते तुझ्या बाबांची किती काळजी घेतात. कोण? हे त्यांनी 16 बाटल्या रक्त दिलंय बाबांना.
या लांडग्याने माझ्या बाबांना रक्त दिलंय. लांडगा नका बोलू. वहिनी हे तर बोललेत की तुमच्या वडिलांची अक्कलदार तो लॉकेट म्हणून वापरणार आहे. काय हो. काय थापा मारलीस रे? नका. याने माझ्या बाबांचा दात पाडला. मुद्दाम अक्रोड ए हसू नको ए. चल घरी चल. अगं चेतू, अगं ते तारापूरला घेऊन जाणार आहेत मसाल्यामध्ये त्यांना. माझ्या बाबांना मासे तळून देणार आहेत खायला. माझे बाबा नाही, ह्या बाबा बरोबर उंदडायला जातो हा. दोघं टाळी ठेवून हिंडतात गावभर. बोल ना ए तुझे चेतू, चेतू, किती मारते. नाचू नको रे. काय करताय तुम्ही? गप्प बसा. उठ उठ घरी चल. माझे बाबा वाट बघतात. घरी चल. भाऊजी परत आला ना लाथ मारून हाकलून द्या भाऊजी.